नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, 28 जून रोजी शिक्षक पात्रता परीक्षा आहे. 6वी ते 8वीला शिकवणाऱ्या शिक्षकांच्यासाठी पेपर नंबर 2मधील गणिताचा विभाग आपण अत्यंत सोप्या भाषेत शिकवित आहोत. आपण काही प्रश्न यामधील पाहिलेले आहेत. पुढील प्रश्न हाच तो 2025चा गतवर्षीचा पेपर नंबर 2 आहे. प्रश्न आहे, 100 संख्यांची सरासरी 40 आहे. जर त्यापैकी एक संख्या 30 आहे, 30 ऐवजी 70 ही संख्या घेतली व इतर संख्या तशा ठेवल्या तर नवीन सरासरी किती? हे पर्याय आहेत. इथं एकूण संख्या आहेत 100 आणि त्यांची सरासरी 40 दिलेली आहे. या ठिकाणी एक संख्या या ठिकाणी 70 ऐवजी 70 घेतलेली आहे. 30 ऐवजी 70 घेतलेली आहे म्हणजे या ठिकाणी 70 वजा 30 या ठिकाणी 40ने जास्त त्या संख्या होणार. म्हणजे या ठिकाणी 100 संख्यांची सरासरी 40 आहे. 70 ऐवजी 30 संख्या घेईस तर 40ने ती वाढते, म्हणजे 40 भागिले 100. सरासरीसुद्धा 0.4 0 0 गेले 4/10 म्हणजे 0.4 वाढणार. पूर्वीची सरासरी आहे 40 100 संख्यांची, आता ती 0.4 वाढते, म्हणजे 40 आणि 0 40 0.4 बेरीज 0 आणि 0.0 0.4 म्हणजे 40.4 40.0 अधिक 0.4 40.4 ही नवीन सरासरी होणार आहे, ती 0.4. ओके. 100 संख्यांची सरासरी 40 आहे. ओके. 37 ऐवजी संख्या 70 घेतली म्हणजे 40ने संख्या वाढली. मग 40 म्हणजे 100 भागिले 40 भागिले 100 म्हणजे 0.4 सरासरी वाढली. 40 आणि 0.4 40.4 नवीन सरासरी येणार. हे तर अतिशय सोप्या पद्धतीनं सोडवायचं असेल तर हा समलंब चौकोन आहे. या समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज. समांतर असा आडवा धरला तर समांतर बाजू 60 आणि 75 आहे. 60 अधिक 75 समांतर बाजूंची बेरीज 60 अधिक 75 गुणिले लंबांतर 40 आहे. 2 या ठिकाणी 40ला भागलं 20 येणार आहे. 60 आणि 75 135. 135ची दुप्पट 270 आणि 1 0 म्हणजे 2700. अचूक पर्याय 2700 चौरस मीटर. ओके. इथं सुद्धा पुन्हा नव्यानं आणखी सोप्या भाषेमध्ये 11/3 3/5 7/9 5/7 9/11 यांना चढत्या क्रमाने लिहिल्यास मधली संख्या कोणती? प्रत्येकाला 100 गुणलं तर इथं 1100/3 300/5 700/9 500/7 900/11 असं होईल. या ठिकाणी 3 त्रिक 9 उरले 2 3 संग 18 उरले 2 3 असतात 21. इथं 5 × 30 5 × 30 2 0 600 60. इथं 9 7 63 उरले या ठिकाणी 7 9 7 63. इथं 500 आहे. 500 भागिले 700 7 7 49 उरला 1 7 1 7. इथं 900 आहे. 11 8 88 उरले 2 11 1 11. सगळ्यात त्या ठिकाणी लहान आहे 60 आहे, म्हणजे सगळ्यात लहान 3/5. त्यानंतर 60 नंतर आहे 71 म्हणून 5/7. त्यानंतर 7/9. त्यानंतर 9/11 आणि सर्वात मोठी आहे 11/3 आणि मधली संख्या 7/9. अचूक पर्याय ठिकाणी 7/9. ओके. पुढला प्रश्न आहे 6/5 कंसाचा घन वजा वर्गमात 5041/7चा घन अधिक 0.7चा घन प्रश्नचिन्ह यापैकी पर्याय. या ठिकाणी 6चा घन यायला हवं. 216 आहे. 5चा घन 1,600 आहे. 5041चं वर्गमूळ 71 आहे भागिले 10चा घन 1000. 7चा घन 343 आहे. 0.7चा घन 0. या ठिकाणी 343. या ठिकाणी या दोघाचा छेद सारखा करण्यासाठी 1000 छेद होतोय.
125ला 1000 गुणलं 8 गुणलं पाहिजे म्हणजे 1000 येते. 216ला हे 8 गुणायचं म्हणजे 216 गुणिले 8 भागिले 125 गुणिले 8 वजा 71 भागिले 1000 या ठिकाणी अधिक 0.343. इथं 8 संग 48ला 8 हाचे 4, 8 1 8 4 12, 2 हाचे 1, 8 2 16 1 17, 1728 भागिले 1000 आहे. इथं 71 भागिले 1000 अधिक 0.343. इथं 1.726 1728 1728 भागिले 1000 म्हणजे 1.728 वजा 71 भागिले 1000 म्हणजे 0.071 अधिक या ठिकाणी 0.343. या दोघांची बेरीज केली अधिक आहेत. 8 आणि 3 11 1 हाच्याला 1, 4 1 5 2 7 या ठिकाणी 707 आणि 1 आणि 1 2.771. बेरीज पुन्हा पाहूया. या दोघांची सेपरेट स्वतंत्र केल्या. 8 आणि 11, 4 2 6 1 7, 7 आणि 3 10ला 0 हाचले 1 आणि 1 2.71 2.071 वजा 0.071 हे 0.071 वजा 0.071 गेल्यानंतर हे 0.71 गेल्यानंतर 2तनं 0 गेले 2 उरले म्हणजे 2.071 मधनं 0.071 गेले 2 उरले. पॉईंटच्या पुढचे गेले निघून. अचूक पर्याय नंबर 2 आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे वर्गमुळात 0.7 वजा वर्गमुळात 2 कंस पूर्ण वर्गमुळात 9 अधिक 2 वर्गमुळात 14 बरोबर प्रश्नचिन्ह. वर्गमुळात 9 अधिक 2 वर्गमुळात 7 बरोबर प्रश्नचिन्ह हे पर्याय आहेत. हा जो वर्गमुळातला भाग आहे 9 अधिक 2 वर्गमुळात 14 याची मांडणी हे 9 जे आहे 7 अधिक 2 करणार आहोत हे 2 आहे तसंच आणि वर्गमुळात 14 आहे 7 गुणिले वर्गमुळात 2 केलेलं आहे हे 7 आहे ते वर्गमुळात 7चा वर्ग लिहिणार आहे अधिक इथं 2 वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 2 हे तसंच आणि अधिक हे जे 2 आहे ते पुढे घेऊन वर्गमुळात 2चा वर्ग करणार आहे. त्यामुळं हा जो विस्तार आहे वर्गमुळात 7चा वर्ग अधिक 2 वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 2चा वर्ग हा जो विस्तार आहे तो वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2 याचा विस्तार आहे. ओके. म्हणजे 9 अधिक 2 वर्गमुळात 14 याच्याबद्दल आपण हे लिहू शकतोय. म्हणजे पूर्वीचं वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 आहे त्यानंतर हे वर्गमुळात 9 अधिक 2 वर्गमुळात 14 याबद्दल वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2 याचा वर्ग आपण लिहिणार आहोत. वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 वर्गमुळातल्या संख्येचा वर्ग आहे. वर्गमुळातल्या संख्येचा हा वर्ग आहे त्यामुळे वर्गमुळात चिन्ह गेलं निघून त्यामुळे वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2 वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2 ए वर्ग वजा बी वर्ग या स्वरूपात पहिल्या कंसात त्या दोघांची बेरीज दुसऱ्या कंसात त्या दोघांची वजाबाकी म्हणजेच हा विस्तार कुणाचा आहे वर्गमुळात 7चा वर्ग वजा वर्गमुळात 2चा वर्ग वर्गमुळात 7चा वर्ग 7 वर्गमुळात 2चा वर्ग 2 7 2 गेले 5 अचूक याचा पर्याय आहे 5. लॉजिक आहे आणि जुन्या अभ्यासक्रमात ही उदाहरणं आहेत 8वी ते 10वी पर्यंतची उदाहरणं आहेत समजावून घेणं गरजेचं आहे. इथं अचूक पर्याय नंबर 1 आहे. ओके. पुढचा एका त्रिकोणी ABC त्रिकोण ABCच्या शेताच्या बाजूंच्या लांबी AB बरोबर 60 मीटर BC बरोबर 61 मीटर आणि AC बरोबर 11 मीटर आहेत. जर A वरून बाजू BCवर मध्यगा AT काढली तर त्रिकोण ATBचे क्षेत्रफळ किती. हे पर्याय आहेत 9 60 11 60 61 11 60 61 हे काटकोन पायथागोरसचं त्रिकूट आहे त्यामुळे हा काटकोन त्रिकोण आहे. या काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ हा काटकोन त्रिकोण आहे 11 60 61 कर्ण 11 कर्ण 61 काटकोन करणाऱ्या बाजू 11 आणि 61 काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजू 60 गुणिले 11 2 न 60ला 11 अधिक
33. 330 याचं आलं. या त्रिकोणाचं क्षेत्रफळ, समजा हा त्रिकोण ABC आहे किंवा हे काटकोन आकृती शेत आहे. कर्णावर काढलेला हा या ठिकाणी ही AT मध्यक आहे. ए बिंदूतून बाजू BC वर म्हटलेला आहे. बाजू BC वर मध्यक टाकली तर BC वर मध्यक टाकली आहे बिंदूतून, तर दोन समान त्रिकोणाचे क्षेत्रफळ झाले. मध्यकीमुळे समान त्रिकोणाचं पूर्ण त्रिकोणाचं क्षेत्रफळ 330 आहे. तर याच्या निम्म बे के बे उरला 1, बेसक्क 12, उरले 1, बेपंच 10, 165 चौसेमी. अचूक पर्याय याचा जो आहे तो चौथा 165 चौसेमी. अचूक पर्याय नंबर 4. ए बिंदूतून बाजू BCवर म्हणजे BC सर्वात मोठी बाजू आहे कर्णावर काढलेल्या मध्यकेमुळे कर्णाच्या त्रिकोणाचे दोन समान क्षेत्रफळात विभाजन झालं 330 ने. पुढे आपण हे सोडवलेलं आहे. 105. चौकोन LMNPच्या कोणांची मापे 4, 5, 7, 8, 8 या प्रमाणात आहेत. तर चौकोन LMNP हा चौकोनाचा प्रकार कोणता आहे? या ठिकाणी 4, 5, 7, 8 आहे. म्हणजे आपण प्रत्येक कोणाचं माप प्रत्येकाला x जोडलं तर 4x, 5x, 7x, 8x. आणि चौकोनाच्या 4 कोणांच्या मापांची बेरीज 360 असते. 5 आणि 4 9, 7, 16, 8, 24x बरोबर 360. x बरोबर 360ला 24 भागायचं, 24 1 24, उरले 12, 21 झाले, 24 25 असे. म्हणजे xची किंमत 15 आली. 15 चौक 60, त्यानंतर 15 5 75, त्यानंतर 15 7 75 आणि 15 8 20 झालं. 15 चौक 60, 15 5 75, 15 7 75 आणि 15 8 20. 4x म्हणजे 15 चौक 60, 5x म्हणजे 15 5 75, 7x म्हणजे 15 7 75, 8x म्हणजे 15 8 20 असे. आणि मग या ठिकाणी हा चौकोन आपण तयार केला. तर हा 105, हा 175, 105 आणि 75 180, हा 60, हा 120 आणि 60 180 म्हणजे हा समलंब चौकोन आहे. समलंब चौकोनाच्या या दोन समांतर बाजू आहेत. हे छेदिका हे आंतरकोन 180 बेरीज देतात. हा समलंब चौकोन आहे. याचा जो अचूक पर्याय आहे तो समलंब चौकोन या शब्दाचा अचूक पर्याय नंबर 1. त्यानंतर अजय व अतुल यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 5:6 आहे. 20 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 9:10 आहे. तर अजय आणि अतुल यांच्या आजच्या वयातील फरक किती? या ठिकाणी अजयचे आजचे वय अजय आणि अतुल यांचे गुणोत्तर 5:6 आहे. म्हणजे 5x 6x 5x 6x हे गुणोत्तर झालं. 5:6 x जोडला आपण त्याला विशिष्ट एकक. 20 वर्षानंतर म्हणजे 5x अधिक 20 आणि 6x अधिक 20 वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर 9:10 होते. 9/10. आपण हे सोडवलं तर तिरकस गुणाकारानं 9 सक्क 54 x अधिक 20 9 80 असे बरोबर 10 5 50x अधिक 20 10 200. 50x मागाले 54 x मधनं 50x गेले 4x, 200 ते 180 गेले 80 उरले, x बरोबर 20. xची किंमत 20 आली. या ठिकाणी 54 x मधून 50x गेले 4x आणि 200 ने 180 गेले 20 उरले. 4x बरोबर 20, x बरोबर 4 25, xची किंमत 5 आलेली आहे. म्हणजे 5x म्हणजेच या ठिकाणी जे अजयचं वय आहे 5 5 25 आणि 6x जे आपण अतुलचं वय घेतलेलं आहे 5 सक्क 30 25 हे अजयचं वय आणि अतुलचं वय 5 सक्क 30. xची किंमत 5 कशी काढलेली आहे मिळवलं लक्षात आलं? हे सोडवले आपण. 5x अधिक 20 छेद 6x अधिक 20 बरोबर 9/20. तिरकस गुणाकार करून xची किंमत 5 काढल्या. 5x म्हणजेच 5 5 25, 6x म्हणजेच xची किंमत 6 5 31. अजय आणि अतुल यांच्या वयामधला अजयचं 25 आणि अतुलचं 35, वयातला 30 5 गेले 30 25 गेले 5 वर्षाचा फरक आहे. अचूक पर्याय नंबर 1. इथं खालील आकृतीमध्ये ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची रेषा QS ही स्पर्शिका आहे.
रेख पी आर हा व्यास आहे. आकृतीत दिलेल्या माहितीनुसार त्रिकोण क्यू ओ टी आणि त्रिकोण एस ओ टी एकरूप दाखवण्यासाठी कोणती कसोटी उपयोगात आणावी. ह्या कसोटी आहेत त्या ठिकाणी पाहूया. ही स्पर्शिका आहे, वर्तुळाची स्पर्शिका त्रिज्येला लंब असते, त्यामुळे हा काटकोन आहे. ओ टी ही दोघांमध्ये सामायिक आहे. क्यू ओ टी आणि एस ओ टी दोघा सामायिक आहे. आता बा कसोटी पूर्ण होण्यासाठी आपल्याला क्यू टी आणि टी एस एकरूप दाखवणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला माहिती आहे क्यू एसला पी क्यू लंब आहे, याच क्यू एसला ओ टी लंब आहे, याच क्यू एसला आर एस लंब आहे. एकाच या रेषेला 3 रेषाखंड लंब आहेत, म्हणजेच पी क्यू आणि ओ टी आणि आर एस समांतर आहेत. एकाच रेषेला समांतर असणारे रेषाखंड लंब असतात आणि समांतर असतात. एकाच रेषेला लंब असणारे रेषाखंड समांतर असतात, म्हणजे पी क्यू, क्यू टी आणि आर एस समांतर आहे. या 3 समांतर रेषांना या एका छेदिकेने छेदले तर होणारे अंतरछेद क्यू टी भागिले टी एस हे यांचं जे गुणोत्तर आहे क्यू टी भागिले टी एस हे गुणोत्तर, तर त्या 3 रेषांना दुसऱ्या पी आर सारख्या छेदिकेने छेदले असतात तर येणार गुणोत्तर पी ओ आणि ओ आर समानच आहे. म्हणजे पी ओ आणि ओ आर हे गुणोत्तर क्यू टी आणि टी एस, क्यू टी भागिले टी एस या गुणोत्तराबरोबर आहे. पण पी ओ आणि ओ आर या त्रिज्या आहेत, समानच असतात, त्यामुळे पी ओ भागिले ओ आर समानच आहे. पी ओ एकच आहे, ओ आर एकच आहे, त्रिज्या समानच आहे, म्हणून क्यू टी आणि टी एससुद्धा समान आहेत. म्हणून क्यू टी बरोबर टी एस. ओके. 3 समांतर रेषा आणि छेदिका यांचा गुणधर्म असा आहे, 3 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या हे आंतरछेदांचं गुणोत्तर हे इतर कोणत्याही छेदिकेने छेदलं असतात त्यांच्या गुणोत्तराबरोबर असते. म्हणजेच पी ओ भागिले ओ आर बरोबर क्यू टी भागिले टी एस. तर पी ओ भागिले ओ आर समान आहे, त्रिज्या आहेत एकाच वर्तुळाच्या, त्यामुळे क्यू टी आणि टी एस समांतर आहे. म्हणजे क्यू टी आणि टी एस समांतर आहे, म्हणजेच त्रिकोण क्यू ओ टी आणि त्रिकोण एस टी ओ बा कसोटीने एकरूप आहेत. अचूक पर्याय नंबर पहिला. पुढचा प्रश्न आहे 61 नंबरचा. एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर 7. तर एक्स अधिक 1/x बरोबर प्रश्नचिन्ह हे पर्याय आहे. त्या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी एक्स अधिक 1/x याचा आपण विस्तार वापरला तर एक्स वर्ग अधिकमध्ये 2 आहे, कारण ए अधिक बी कंसाचं वर्गाचं विस्तार पहिल्या पदाचं वर्ग अधिक दुसऱ्या पदाचं वर्ग, मधलं पद अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद, पहिलं आणि दुसरं पद गुणाकार करताना एक्सला 1 जाणार आहे आणि 2च राहणार आहेत. दुसऱ्या पदाचं वर्ग 1/x वर्ग, एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग दिले 7 आणि हे 2 9, म्हणजे 1/x वर्ग 1 अधिक 1 अंशाचा वर्ग बरोबर 9. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं 1/1 अधिक x वर्गाचं वर्गमूळ 1/1 अधिक 1 अधिक 1/x 9चं 3. त्यामुळं याचा अचूक पर्याय नंबर 3. ओके. प्रश्न आहे पुढचा. खालीलपैकी कोणत्या त्रिकोणात शिरोलंब संपाद बिंदू हा त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो? आपण विशालकोन त्रिकोण पाहिला तर हा विशालकोन त्रिकोण आहे. विशालकोन त्रिकोण बी हा विशाल आहे, बी कोण विशालकोन आहे. बी सीचा प्रत्येक शिरोलंब म्हणजे प्रत्येक शिरोबिंदूतून टाकलेला लंब. बी या शिरोबिंदूतून टाकलेला ए सीवर लंब आहे, त्याच्या समोरील भुजेवर हा. ए या शिरोबिंदूतून या ठिकाणी बी या शिरोबिंदूतून हा शिरोलंब टाकलेला आहे. ए या शिरोबिंदूतून बी सी या भुजेवर लंब टाकताना ही भुजा वाढवावी लागणार आहे. लंब टाकताना तो त्या बाजूला लंब पाहिजे, त्यामुळं हा लंब झाला इथं. आणि सी या शिरोबिंदूतून ए बी लंब टाकताना ए बीसुद्धा वाढवली पाहिजे, कारण ए बीला लंब हवा आहे तो. त्यामुळं हा शिरोलंब संपात आहे, तो या त्रिकोणाच्या बाह्य भागात आहे. केवळ आणि केवळ विशालकोन त्रिकोणामध्ये ही अशी घटना आहे. त्यामुळं याचा जो पर्याय आहे
तो विशाल कोण त्रिकोण आहे. ओके. नंबर 3. पुढं 3.1/5 अधिक 13.1/9 वजा 6.3/15 बरोबर प्रश्नचिन्ह. हे सोडवताना लॉजिकचा वापर करूया. 3.1/5 वजा 13.1/9 वजा 6.3 1 3 न 15ला भाग घाला. 3 5 15. 1/5 1/5 गेले. हे वजाबाकी करताना 3.1/5 वजा 6.1/5 त्यामुळं 3 वजा 6 वजा 3 इथं अधिक चिन्ह आहे. सॉरी 13.1/9 वजा 3 उरलेलं आहे. 13मधून 3 गेले 10.1/9. ओके. हे 1/9 तसंच 13मधून 3 गेले 10.1/9 अचूक पर्याय आपल्याला जो आहे तो नंबर 1. एकशे 20चा 188 अधिक 6/7 या भागाकाराची बाकी किती हे पर्याय आहेत. अवघड प्रश्न नाही, सोपा करून सांगतो. या ठिकाणी हा जो 120 फॅक्टर आहे तो 119 अधिक 1 त्याचा 188 असा लिहिला तर चालतोय. त्याला भागिले 7 आहे. या 7नं 119ला भाग जातोय म्हणजे त्याच्या घाताला सुद्धा भाग जातोय. 119 ए अधिक बी कंसाचा n ए अधिक बी कंसाचे n वा घात याचा जो विस्तार आहे त्याचा वापर केला तर पहिलं पद आहे 119चा 188 अधिक 119चा 188 मुळात 188 120चे 188 एक छेद नाही. सॉरी 119चा 188 एक अधिक 119चा 187 गुणिले 1चा 1 इथं प्रवेश केला अधिक या ठिकाणी 119चा 186 गुणिले 1चा वर्ग अधिक पुढं डॉट 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 शेवट 101चा 188 सगळ्याला भागिले 7 येणार आहे. 7ने 119ला 7ने 119ला 7 119ला भाग जातो 17 7 त्याच्या घातांकाला सुद्धा भाग जातो. शेवटी मग 1चा 188 भागिले 7 येणार आहे. त्यामुळे 1चा 188 म्हणजे 1च भागिले 7 1ला 7नं भाग जात नाही त्यामुळं बाकी ही 1च आहे. ओके. अशा पद्धतीनं याचा जो अचूक पर्याय आहे तो बाकी 1 असणारा नंबर 4चा. अशा पद्धतीने हा जो भाग आहे तो आपण व्यवस्थित समजावून घ्या. पुढील प्रश्नपत्रिकेमध्ये येत्या 28 जूनमध्ये होणाऱ्या परीक्षेमध्येही अशा स्वरूपाचे प्रश्न असू शकतात. आपल्या सर्व स्पर्धक मित्रांना हा व्हिडिओ पाठवा. आपणास व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअरही करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट देऊन प्रोत्साहन द्या. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करता येईल तितका करा. उर्वरित प्रश्न आपण लगेचच पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. धन्यवाद.